माझ्या म्हणजे जो झणझणीत टेस्ट करतो त्याला तर प्रेम होईल, पण जो झणझणीत टेस्ट करत नाही त्याचा मला काही सांगता येणार नाही. कारण की तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो आपल्या तारे भागातील सुप्रसिद्ध एकदम क्वालिटी आणि झणझणीत जेवण भेटतं ना अशा एका हॉटेलला. हो, हॉटेलला आलोय म्हणल्यावर तुम्हाला लक्षातच आला तारे भागातलं सगळ्यात सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे हॉटेल आशीर्वाद. म्हणजे नावात जसा दम आहे तसं यांच्यात इथल्या जेवणात आहे ना तेवढाच दम आहे. म्हणजे इथलं जर पब्लिक आहे ना तारे भागातलं, तुम्ही विचार केला ना किंवा कोणाला विचारलं ना तरी ते सांगेल हॉटेल आशीर्वाद म्हणजे फॅमिलीसाठी एकदम जेवणाचा बेस्ट आहे ना, बेस्ट स्पॉट आहे. आणि मी आज त्याच हॉटेलला व्हिजिट केली. आता यांच्या इथं भेटणार झणझणीत जेवण आहे ना ते आज मी ट्राय करायला जाणार आहे. आणि त्यांच्या इथं आपल्याला काय काय टेस्ट करायला बघायला भेटते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तसं त्यांच्या इथला जो अँबियन्स, त्यांच्या इथली जी मस्त अशी बैठक व्यवस्था आहे ना ती पण आपण बघणार आहे. चला आता वेळ न घालवता पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, जसं आपण हॉटेल आशीर्वादला व्हिजिट केली ना, हॉटेल आशीर्वादला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी यांच्यातलं आहे ना बाहेरचे जे पार्किंग आहे ना ते बघितलं. पार्किंग तर एवढं मस्त आहे, म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला गाडी लावण्यासाठी योग्य अशी सोय भेटून जाते. आणि हो, यांच्या इथं तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही व्हरायटी बघायला भेटतात. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचे जे फूड आहेत ना ते टेस्ट करायला बघायला भेटतात. आणि यांच्या इथलं दोन्ही फूड पण टेस्ट साठी खरंच मस्त आहे असं मला लोकांनी सांगितलं होतं, म्हणून मी आज या हॉटेलला व्हिजिट केल्या. आणि यांच्या इथं आल्यानंतर तुम्हाला आणखीन काय यांच्या इथं बघायला भेटतंय, तर यांच्या इथं तुम्हाला फॅमिलीसाठी वेगळा सेक्शन बघायला भेटतोय. त्याचबरोबर मस्त असं गार्डन सुद्धा यांच्या इथं आहे. तुम्ही पार्टीसाठी पार्टी लॉन पण तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जातोय आणि तो तुम्हाला काय रेंटवर भेटून जाईल. एका हॉटेलला एवढं सगळं. आणि तारे भागातलं सगळ्यात टॉपचं हॉटेल म्हणजे हॉटेल आशीर्वाद. म्हणजे इथं आल्यानंतर आहे ना तुम्हाला बरंच काही काही बघायला भेटतंय. आणि हॉटेल आशीर्वादचं जर तुम्ही तारे भागात चर्चा ऐकलीच ना तर तुम्हाला लक्षात येईल यांच्यातलं जेवण आहे ना ते टेस्टसाठी पण गरज मस्त आहे. आज मी यांच्यातली स्पेशल चिकन थाई, साईडला आंबळी हे मागवून घेतले. आणि आता या दोन्हीची मी आहे ना टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासाठी चिकन थाई तर काय रेग्युलरच आहे, मी प्रत्येक हॉटेलला चिकन थाई वगैरे टेस्ट करतच असतो ना. आंबळी हा विषय माझ्यासाठी एकदम नवीनच आहे आणि तो युनिक विषय मी आज इथं ट्राय करणार आहे. त्यामध्ये आपल्याला काय आणखीन जाणवते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा सगळं जाऊन द्या, आपण त्या थाई बद्दल बोलूया. थाई बद्दल बोलायला गेलं तर मस्त आपल्याला त्यात तांबडा रस्सा बघायला भेटतोय. साईडला कट केलेलं मस्त असं अंड आहे, बाजूला चिकन सुक्का, बाजूला आयनी आणि ती मस्त अशी तळलेली जी मच्छी असते ना ते आहे. आणि साईडला कांदा वगैरे मस्त. आता आपण ते टेस्ट करून बघू. आणि यांच्या इथं रोटी वगैरे पण आपल्याला भेटून जाते. सुरुवात आणि जी सुरुवात आहे ना ते आपण आहे ना तो लिंबू आहे ना तो लिंबू त्या रस्त्यात पिळून करू, जेणेकरून त्या रस्त्याला जी टेस्ट आहे ना ते एकदम झणझणीत आणि मस्त होऊन जाईल. खरं सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला आहे ना खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय. आपल्या महाराष्ट्रात तुम्ही जर आला तर महाराष्ट्रातला तुम्हाला तांबडा पांढरा, कोल्हापुरात गेला तर कोल्हापुरातला तांबडा पांढरा हा तुम्ही टेस्ट केलाच पाहिजे. म्हणजे झणझणीत खायची सवय हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. आणि तोच वारसा जपत आपण आज या हॉटेलला झणझणीत अशी चिकन थाई तर मागवली. आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी आता जो हा रस्सा आहे ना त्यावर बघताशे नाही ना एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जो झणझणीत टेस्ट करतो त्याला तर प्रेम होईल, पण जो झणझणीत टेस्ट करत नाही त्याचा मला काही सांगता येणार नाही. कारण की वर तो कट आहे ना तो कट बघूनच डोळ्यात तुमच्या पाणी येईल असं तो कट आहे. आणि आता आपण ते टेस्ट करून बघू. कट तर एवढा म्हणजे असा जास्त दिसतोय, पण त्याची टेस्ट तशी आहे का ते पण आपल्याला लक्षात येईल. साईडला कांदा आहे. त्यांची जी रोटी आहे ना इतर हॉटेलला कडक रोटी भेटते, त्यांच्या इथे मऊ रोटी दिल्या. आणि काय होतं काही काही ठिकाणी कडक रोटी खायला येत नाही. काही काही लोकांना कडक रोटीच आवडते, तर काही काही लोकांना कडक रोटी ती खाता येत नाही, तुटते वगैरे. त्यांची जी मऊ रोटी आहे ना खरंच मस्त आहे, मला तर आवडली. म्हणजे स्टार्टिंगला रस्त्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर रस्त्यामध्ये मसाल्यांचा पुरेपूर वापर केलाय त्यांनी. आणि जो पुरेपूर वापर आहे ना तो लगेच असं जिभेवरती चव रेंगायचे ना त्यामध्ये जाणवतोय. साईडला चिकन सुक्का आहे. आणि ऑब्विसली तुम्ही जर महाराष्ट्रात आला तर हे चिकन सुक्का टेस्ट केलंच पाहिजे. महाराष्ट्रात म्हणला, महाराष्ट्रातल्या आपण राजधानी साताऱ्यात आहे.
राजधानी साताऱ्यातच हे तारे मोडतं. आणि राजधानी साताऱ्याला पण खाद्य संस्कृतीचा वारसा आहे. म्हणजे जे झणझणीत असतंय ना ते इथून चालू होतं आणि तेच आता आपण टेस्ट करणार आहे. मस्तच आहे. साईडला ते आईने अप्रतिम आणि माझ्या भाषेत बोलायला गेलं तर नादखुळा. म्हणजे खरंच म्हणजे ते टेस्ट आहे ना खरंच भारी वाटली मला. चिकन जे आहे ना ते त्यांनी मस्त असं म्हणजे काय म्हणतात मस्त असं ते हे केलंय काय म्हणतात सर्व केलंय आपल्याला. ते टेस्ट साठी पण खरंच मस्त आहे. म्हणजे खतरनाकच आहे. साईडला ते आयनीमध्ये पण एवढं काही मला डिफरन्स वाटलं नाही. आहे मस्त आहे. आणि साईडला जे कट केलेलं अंड असतंय ना ते कट केलेलं अंड मी इतर हॉटेलला आहे ना नाही टेस्ट करत, मला नाही आवडत. पण यांच्या इथं मी टेस्ट करणार आहे कारण की यांच्यातलं बऱ्यापैकी फूड मला थाईतलं मस्त वाटलं म्हणून हे पण मी टेस्ट करून बघणार आहे. कट खूप आहे यावर पण टेस्ट साठी ते कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओ भाई स्वर्ग स्वर्ग म्हणतात ना तोच अनुभव आहे. म्हणजे इथं आला आणि हे नाही खाल्लं तर तुम्ही खरंच काय खाल्लं. आता मला जे लोक मला बोलत होते ना तू हॉटेल आशीर्वादला जा, तारे भागात आलाय तर हॉटेल आशीर्वादला जा. अहो काय खतरनाक हॉटेल आहे आणि त्यांच्या इथलं जेवण पण आहे ना खरंच मस्त आहे. मला एकदम भारी वाटलं जेवण. आणि हे आपण सगळं ट्राय केलं त्याबरोबर ते साईडला ते आंबे मागवले ना विषय काय तो तर बघूया. यामध्ये जी मच्छी आहे ना ती अशी तळलेली असते. साईडला लिंबू वगैरे पण त्यांनी दिलाय आणि तो कांदा आहे ना तो आहे. हे तुम्ही स्टार्टरला पण मागवू शकता बरं का. स्टार्टरला खायला मस्त आहे. म्हणजे भूक तुम्हाला जे वस्तू जेवण येतो ना खायला खूप मस्त आहे. ही शपथ खरंच मस्त. म्हणजे यावर तुम्ही लिंबू जर पिळा ना टेस्ट आणखीन वाढत्या. आणि यांच्यातले जे डिशेस आहेत ना ते तुमच्या खिशाला परवडतील या रेट मध्ये तुम्हाला भेटून जातील. म्हणजे जास्त पण हाय कॉस्टेड असं काही नाही. हायवे साईडला जर तुम्ही गेला एखाद्या हॉटेलला जेवायला तर तिथं चिकन थाय 350 रुपये पासून चालू होतं. यांच्या इथं आला ना तर तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल या रेट मध्ये थाय भेटून जाते. एकदा इथं नक्की या आणि व्हिजिट केल्यानंतर मला सांगा की यांच्या थाय काय रेट मध्ये तुम्हाला भेटल्या. कारण की मी तर तुम्हाला त्याची अमाऊंट सांगणार नाहीये. आणि इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते जाणवेल सुद्धा की खरं त्यांच्या थाय तेवढ्या रेटनं तुम्हाला भेटतात. आणि अनलिमिटेड थाय भेटतात. हे त्यांच्यातली म्हणजे ना युनिक गोष्ट आहे. म्हणजे काही काही ठिकाणी अनलिमिटेड सुद्धा नसतंय पण थाळीची कॉस्टिंग पण एवढी महाग असते आणि त्यांच्यातलं जेवण पण टेस्टसाठी तसं नसते. इथं आल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त होणार हे 100%. आणि जेवण तर आहे ना टेस्टसाठी खरंच मस्त वाटणार. हे मी तुम्हाला लिहून देतो. एकदा येऊन नक्की विजिट करा. यांचा पत्ता आहे ना आपण नागठाणला जातो ना तारे नागठाणे रोड जाता जाता सावरगडच्या फाट्यापासून थोडंसं पुढे आलं ना की तुम्हाला इथं हॉटेल भेटून जाते. आणि हॉटेल आशीर्वादाचं नाव आहे. एकदा येऊन नक्की विजिट करा. आणि यांच्यातलं जेवण टेस्ट साठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो आणखी आपण कोणत्या हॉटेलला व्हिजिट करायचे कोणत्या हॉटेलला जायचंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की त्या पण हॉटेलला व्हिजिट करेन. आणि तुमचं प्रेम आणि तुमची साथ कायम जसं आपल्या प्रत्येक व्हिडिओला देता तसंच देत राहा. खात राहा, खुश राहा आणि आपल्या व्हिडिओना लाईक करत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तात्पुरतं एवढंच. धन्यवाद.